आणि आता सविस्तर बातम्यांना सुरुवात करणार आहोत। सुरुवातीलाच बातमी राज ठाकरेंनी केलेल्या एका वक्तव्यासंदर्भातील। देवेंद्र फडणवीस मला आतापर्यंत बरा माणूस वाटायचा, पण किती खोटं बोलत आहेत। तो अण्णा मलाई याला आला होता। मुंबई महाराष्ट्राचं शहरच नाही बोलला तरीही देवेंद्र फडणवीस म्हणतात तो असं काहीच बोलला नाही असं म्हणत फडणवीस खोटं बोलत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेतून केला। या सभेत राज यांनी झी 24 तास संपादक कमलेश सुतार यांच्या मुलाखतीचा भाग दाखवत टीका केलेली आहे। त्यांनी म्हटलं मुंबई हे मैं काल भी जो बोलो ती रसमलाई आली होती तो सांगतोय की मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाहीये हे स्वतः सांगतोय आणि फडणवीस म्हणतात नाही तो असं काही बोललाच नाही, त्याचा तो अर्थच होत नाही म्हणे। मला असं वाटायचं की फडणवीसांना इंग्रजी कळतं, पण कसं आहे खोटा बोलत राहायचं। त्यांना वाटतं ह्याच्यातनं लोकांना वाटेल की बाबा नाही खोट्याचं खरं करता येतं, नाही होणार। आता मला आत्ताच सकाळी कोणीतरी त्याची एक क्लिप पाठवली, लावर येतोय अण्णा मलाईंच्या स्टेटमेंट बद्दल काय म्हणा? बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. कारण मुंबई महाराष्ट्राची नाही याच्यानंतर असं हे म्हणत म्हटलंय बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. मुंबई इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. मुंबई इज इंटरनॅशनल नाहीये। बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. त्यांनी म्हटलं मुंबई हे आंतरराष्ट्रीय, आणि ते खरंच आहे, आंतरराष्ट्रीय शहर आहे, त्यात काय वाईट आहे? बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. आंतरराष्ट्रीय शहर आहे, महाराष्ट्राचं नाही असं असं बिलकुल नाही म्हटलेलं। बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. त्याचं वाक्य आहे. नाही तसं त्याचा अर्थच नाही। बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. सीएम साहेब त्यांचं तो बोलतोय खाली की मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणून नाही, तो असं बोललाच नाही म्हणे। त्याचा म्हणे तो अर्थच होत नाही। किती खोटं बोलायचं, काही मर्यादा? कोणासाठी करताय हे तुम्ही, कशासाठी करताय हे? पण मी काल म्हटलं ना, हे फक्त हातावर बसलेले ससाणे होतो।